माणसाचं वाईट होण्याचं कारण काय? नापास होण्याचं कारण अभ्यास नाही, रोग होण्याचं कारण पथ्य नाहीत, गरीब होण्याचं कारण व्यसनमोकार, पगार पुरत नाही याचं कारण गरजेपेक्षा चैन जास्त. पगार का पुरत नाही त्याचं कारण आहे पगाराच्या तुलनेत हाऊस नाही. हाऊस दुप्पट, पेमेंट कमी, परिणामी लोन. आणि लोन एकदा यशला झालं का उपाय आत्महत्या. सरळ आधी सूत्र असं झालंय, मजा करायला पैसे कमी पडले की कर्ज, कर्जाचा लोड झाला आत्महत्या. आपण मरून जायचं, मागच्यांना लाख देऊन जायचे आणि मागच्याने परत तशाच मजा आणायच्या, त्यांनी मारायचं. माणसं कर्जबाजारी का होतात? तर गरजा यष्ट्र आहेत. जी गोष्ट चांगली आहे ती गोष्ट खात नाहीत लोक. दूध प्युअर दूध, प्युअर 60 रुपये लिटर आहे, लोक पेत नाही. नासक पनीर 200 रुपये किलो आहे. नासक्या दुधापासून बनवलेलं पनीर 200 रुपये, ते लोक विकत घेऊन खाल्याशिवाय राहत नाही. आणि प्युअर विदाउट वॉटर मिल्क, बिगर पाण्याचं दूध 60 रुपये, लोक डोकून पाहत नाही. आणि म्हणून कर्जबाजारी आहेत. ज्याला काय खावं याची अक्कल नाही त्याला जगायची काय अक्कल असणार? ज्याला काय खावं याची अक्कल नाही त्याला जगायची काय अक्कल असणार? थोडं पुढे सरकायचं आणि चिंतन मांडून देतो. प्रश्न पहिला आपला सुरू झाला होता, का तुकाराम महाराज सांगतात? एक एक मुद्दा क्लिअर करायचा. का? जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. उपकार नाही. पखवाद्यानं पखवादवाला तर काय उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार नाही. तुम्हाला देवव्यायाम केला पाहिजे, पखवाद्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. उपकार नाही. काही लोक म्हणतात तो वेळेत ऑफिसला जातो, पगाराचे दुप्पट कमवतो, पगाराला तर धक्काही लावित नाही. 20 घे, 30 घे, 40 घे आणि रिटायर झाल्यावर येणार होय. आणि आमच्या बोकांडी जी व्यक्ती देवाने ज्या का, एक वाक्य समजा, माणसाला देवाने ज्या कर्मासाठी पाठवलंय ते कर्म प्रामाणिकपणे न करणं हा भ्रष्टाचार आहे. तुम्हाला देवाने खाली ज्यासाठी पाठवलंय ते काम तुम्ही प्रामाणिकपणे न करणं हा भ्रष्टाचार आहे. आणि ते काम प्रामाणिकपणे करणं हा शिष्टाचार आहे. शेतकऱ्याला शेती करणं उपकार काय? गायकानं गायन करणं उपकार काय? उपकारच नाही. या जगावर तिघांचेच उपकार आहेत. एक आई वडील, 2 संत आणि 3 भगवंत. 80% भजने हरिपाठ विसरले आणि 40% कीर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं? देवाने तुम्हाला यासाठी पाठवलंय ते काम केलं पाहिजे. एका वाक्यात उत्तर सांगावरून 5 कामासाठी आले. 1, वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. 1, जगाला सुखी करण्यासाठी. 2, जगाला ज्ञानी करण्यासाठी. 3, नामाचा प्रचार करण्यासाठी. आणि अज्ञान जीवाला ज्ञानाकडे नेऊन मोक्ष मिळवून देण्यासाठी तुकाराम महाराज आले. पण ती व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलंच पाहिजे. तुकाराम महाराज त्यासाठीच आले म्हणून सांगतात. प्रश्न संपला. दुसरी गोष्ट, तिसरा मुद्दा हा, ते माणसालाच का सांगतात? उत्तर, बैलाला आहार आहे, बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाने निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलात मैथुन आहे, माणसात मैथुन आहे. मग बैलाला एकादशी का नाही? म्हशीला सोमवार का नाही? किंवा बोकड्याच्या गळ्यात माळ का नाही?
निद्रा आहे, भय आहे, मैथुन आहे. मग का? त्याचं एकाच वाक्यात उत्तर, मानव हा ज्ञान प्रधान आहे, पशु हा भोग प्रधान आहे. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. पशुला ज्ञान आहे, पशुला ज्ञान आहे पण भोगाच आहे. आणि याला ज्ञान आहे. ॲबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज प्रेझेंट ओनली मॅन अँड ॲबसेंट इन ॲनिमल. ॲनिमल हॅज अ नॉट अ थिंकिंग पॉवर, ओनली इटिंग अँड स्लीपिंग. पशुला विचारांची क्षमता नाहीये. त्याच्याकडे दोनच गोष्टी, खाणे, झोपणे, पिलं पैदा करणे. पशुला तीनच काम आहे. काय काम आहे त्याला? इटिंग, स्लीपिंग, इटिंग अँड स्लीपिंग. आता ऐका, पशुला ज्ञान आहे, फायनल करून घ्या वाक्य. पशुला ज्ञान आहे पण भोगाच आहे, भोगाच. माणसाला ज्ञान आहे पण कशाचं? मी कोण आहे? 1, मी कुठून आलोय? 2, मी कशाला आलोय? 3, आणि मला कुठे जायचंय? 4. याचं ज्ञान आहे, ज्ञान आहे म्हणून तो माणूस आहे. जनावराला जनावर का म्हणायचं? तर त्याच्याकडे ज्ञान नाही आहे, पण ते नाही. आता आपण म्हणतो आमच्याकडे ज्ञान, आमच्याकडे ज्ञान आहे. काय ज्ञान आहे आपल्याकडं? MA, MA, MA. आता ऐका, आपल्याकडे काय ज्ञान? MA, MA, MPhil, PhD, DH, MS, MCom, LLB, DEd, BEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA, DEd, BEd, आर्ट अँड कॉमर्स, सायन्स आणि सायंटिफिक डिग्री, डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट आणि सेटर, फार्मसी, डिग्री, डिप्लोमा, MBA, MBN, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. वाक्य लिहिलं आहे का? अरे अख्खा जग तज्ञ आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. हे वाजवणारे तज्ञ आहेत, हे गायनातले तज्ञ आहेत. काही माणसं भांडणं लावण्यात तज्ञ आहेत, काही माणसं गाव बिघडण्यात तज्ञ आहेत, काही माणसं पिण्यात तज्ञ आहेत. किती पिऊ द्या, नाही चड्डी ओली करत तज्ञ आहेत. काही माणसं जुगारीत तज्ञ आहे, किती जुगार खेळू द्या, किस्टट घालवते पण नाही राणी सोडी तज्ञ आहे. आता ऐका, ऐका, अख्खं जग तज्ञ आहे पण कट्यावर हात ठेवणारा, विट्यावर उभा राहणार जगाचा बाप सर्वज्ञ आहे. पुरावा 18 अध्याय, 8 अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. म्हणून एक ध्यानात ठेवायचं, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, देवाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. दुसरं वाक्य, शेळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. गाईचा काशातलं गुचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. तुम्ही किती संपत्ती कमावली तर संतांच्या आणि आईबापाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. चला त्याच्या पुढं, जेवढं घुसल डोक्यात तेवढं. त्याचं उत्तर आहे का? हे घडूच शकत नाही. जसं चोरी सुखानं जगू देते आणि फुकाटची लक्ष्मी खानदान संपवते. ज्या घरामध्ये पापाचा पैसा आहे त्या घरात एक पोरग येड आहेच. कोणचंही घर तपासा, येडच एक. हॉटेलात गेलं, जिलेबी गबात लाडू मागत. हॉटेलवाल्यानं दोन्ही पावशे दिली. मग काय करू तू? इकडे पाहतो तिकडे पाहतो. घे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं. एक तर 1.5 वर्षातून तुम्ही आज हसले, नाही तर तुम्ही टेन्शन मध्ये नुसते हँग झाले. लोक हँग. रामभाऊ गेला गेला, हाय गेला. पण एक वाक्य ध्यानात ठेवा महाराज, तुम्ही मी थोडे तरी भाग्यवान आहोत की दुसऱ्या लाटेतून वाचलोय. थोडे तरी भाग्यवान आहोत
की आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो. एक वाक्य सांगू, गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी आणि आईबापाची केलेली सेवा वाया जात नाही. आपण